नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव्ज डिझाइन कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर ही स्लीव्ज बनवण्यासाठी फॅब्रिक थोडं जास्तच लागतं। तर इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ह्या फॅब्रिकचे 2 पीस घेतलेले आहेत कटिंग करून। त्याचं मेजरमेंट आहे 16 बाय 16 इंच। छान प्रेस करून घ्यायचंय। एक स्लीव्ज बनवण्यासाठी आपल्याला एवढं फॅब्रिक लागणार आहे। तर इथे एका कॉर्नर पासून 3.5 इंच आडवा आणि 3.5 इंच उभं असं मार्किंग करून घ्यायचंय आणि ही जी सेंटरची लाईन आहे ती सुद्धा मार्किंग करून घ्यायची। तर ही जी मार्किंग आहे 3.5 इंचची तिथून खाली 1.5 इंचचं एक मार्किंग केलंय। पाऊण इंच असं 1.5 इंचचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक प्लीट घालून घ्यायची आहे। ही प्लीट घातल्यानंतर त्याला पिन लावून सेट करून घ्यायची आहे। त्याच्या खाली परत पाऊण इंच आणि 1.5 इंच असं मार्किंग करून घेतलं आणि त्याची एक प्लीट घालून घ्यायची आहे। बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे ही प्लीट घातल्यानंतर सुद्धा याला पिन लावून घ्यायची आहे। परत खाली सेम तीच प्रोसेस रिपीट करायची। पाऊण इंच आणि 1.5 इंच असे 2 मार्किंग करायचे। जी पाऊण इंचाचं मार्किंग आहे ते उचलायचं आहे आणि 1.5 इंचाचं मार्किंग आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे। अशा पद्धतीने ही तिसरी प्लीट सुद्धा झाली। त्याच्यानंतर चौथी प्लीट सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे। पाऊण इंच आणि 1.5 इंच हेच माप इथे सुद्धा घेतलेलं आहे। तर ह्याला मध्ये बरोबर सेंटरला पिना लावून घ्यायच्या आहेत। अशा टोटल 5 प्लीट्स इथे करून घ्यायच्या आहेत। ही अगदी सोपी पद्धत आहे आणि याच्यामुळे आपले परफेक्ट मेजरमेंट होतात। प्लीट्स कुठेही कमी जास्त होत नाही मेजरमेंट टाकून घेतल्यामुळे। तर हे आता असं प्लीट्स टाकून झालेले आहेत 5 आणि ह्याला आता पिना लावून सुद्धा झालेलं आहे। तर त्याला थोडं अंतर सोडून इथे प्लीट्स एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। पाऊण इंचच इथे सुद्धा गॅप राहिलं पाहिजे। असं पाऊण इंच गॅप मध्ये ठेवून इथे सुद्धा एक सरळ शिलाई करून घ्यायची आहे। हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग शिलाई करून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा प्लीट्स व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघू शकता ही मी शिलाई अशा प्रकारे इथे दिलेली आहे। एकसारखंच अंतर प्लीट्स मध्ये असलं पाहिजे। तर हा असा एक पार्ट आपला तयार झालेला आहे। असाच दुसरा फॅब्रिकचा पीस सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। असाच मी दुसऱ्या फॅब्रिकचा पीस सुद्धा रेडी करून घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा पिना लावून घेतलेल्या आहेत। आता जे सेंटरला पिना लावले होत्या त्याच्या सेंटरला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही पीसला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। सेंटरला शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर आता ही जी सरळ बाजू दिसते एका बाजूने आपल्याला तर तिथे कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। तर ही जी सरळ बाजू दिसते तिथे आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे। ह्या प्लीट्स व्यवस्थित एकमेकांना मॅच झाल्या पाहिजेत अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि ते एकमेकांवर व्यवस्थित जुळवून ठेवायचं आहे। तर इथे थोडंसं क्रॉस होतं म्हणून मी परत एकदा कटिंग करून घेतलंय थोडंसं। तर हे बघू शकता इथे व्यवस्थित आता प्लीट्स जुळलेले आहेत। तर त्याच्या इथे शिलाई ओपन झाली होती तर मी परत शिलाई करून घेतली। आता हे पीस एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित प्लीट्स सेट करून घ्यायचे आहेत आणि त्याला एक पेअरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे सेंटरला। तर बघू शकता हे अशा प्रकारे दिसतील। व्यवस्थित प्लीट्स सेट झालेले आहेत। आता ह्या पिना ज्या आहेत त्या मी काढून घेतल्या आणि त्याच्यावर छान आता इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील। अस्तरची स्लीव्ज मी कटिंग करून घेतलेली आहे 7.5 इंच उंचीची। कॅप हाईट दिली 3 इंच आणि ही जी शेवटची प्लीट आहे तिथून खाली 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता उलट्या बाजूने इथे 1 इंचावर मार्किंग केलंय जी शेवटची प्लीट्स आहे तिथून। तर इथे व्यवस्थित अस्तरची स्लीव्जचा सेंटर पॉइंट आणि जो खाली आपण जोडलेला आहे मेन फॅब्रिक तर तो सेंटर पॉइंट व्यवस्थित मॅच झाले पाहिजेत असे ठेवून तिथे मी पिन लावून घेतलेली आहे। आता अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे चारही बाजूने आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे।
तर हे अशा प्रकारे ही स्लीव्ज दिसेल. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी ही स्लीव्ज तयार होते आणि सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर तुम्हाला ही स्लीव्ज कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. इथे 2 इंचाची एक पट्टी घेतली, ती खाली सरळ ठेवली आणि त्याच्यावर ही स्लीव्ज ठेवलेली आहे. आणि इथे जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतो नेहमीप्रमाणे इथे स्टिच करून घ्यायचे. त्याच्यानंतर ही पट्टी सरळ करून घेतली आणि जेवढी आपली स्लीव्ज आहे वरची तयार तिथपर्यंत ती फोल्ड केली आणि परत एकदा आतमध्ये फोल्ड केली आणि जी पट्टी आहे त्याच्या अगदी कडेने स्टिच करून घेतलेलं आहे. प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तर आता ही स्लीव्ज तयार झालेली आहे. खाली जिथे पट्टी जॉईन केलेली शिलाई आहे त्याच्यावरती ही लेस मी लावून घेतली. लेसला दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. प्लीट्ससाठी जे एक्स्ट्राची शिलाई घेतली होती आपण, तर ती घेताना 5 नंबरची घ्यायची, म्हणजे आता ती आपल्याला काढून टाकायची जेव्हा स्लीव्ज पूर्ण तयार होते. आणि याला मी जिथे प्लीट्स एकमेकांना अटॅच झालेले आहेत तिथे सुंदर असे हाफ मोती लावून घेतलेले आहेत. तर फॅब्रिक ग्लूच्या मदतीने हे मी लावून घेतले आणि हे जे दोरे होते ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. तर बघू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.